करून राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व जलसंपदा व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते पार पडले. आपल्या शाळेमार्फत उपस्थित सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत. लाभ मुक्त कल्पना केली मैं कल्पना आसा हार्दिक स्वागत करते हैं. स्वागतम. नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परतवाडा येथे संपन्न होणाऱ्या अटल टिंकरिंग लॅब अर्थात ATLS उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आगमनाने आपल्या झाला मनास हर्ष, आगमनाने आपल्या झाला मनास हर्ष, उद्घाटनाच्या या प्रसंगी स्वागत करीते सहर्ष, स्वागत करीते सहर्ष. ATL अटल टिंकरिंग लॅब देशाच्या शिक्षण पद्धतीत नंदनवन बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने भारत सरकारने अटल टिंकरिंग लॅब सुरू केली. या अटल टिंकरिंग लॅबचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये नाविन्य, सर्जनशीलता आणि वैज्ञानिक पैलूंना सुरू केली. विद्यार्थ्यांमध्ये नाविन्य, सर्जनशीलता आणि वैज्ञानिक पैलू यांना प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी सर्व एकत्रित आलेलो आहोत. तेव्हा पुनश्च मी आपल्या सर्वांचे शब्दस्मरणाने स्वागत करते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अतिथींच्या आगमनाने मोहरले हे सिंहासन, अतिथींच्या आगमनाने मोहरले हे सिंहासन, अतिथींना विनंती करुणी दीप प्रज्वलन, प्रसन्न करावे वातावरण, प्रसन्न करावे वातावरण. तेव्हा मी सर्व निमंत्रित पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी माँ सरस्वती आणि थोर वैज्ञानिक C.V. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करावे. आपल्या सर्वांना विनंती आहे की सरस्वती पूजन व हारार्पण करावे. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय नामदार ओमप्रकाशजी कडू, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व जलसंपदा व पालकमंत्री अकोला जिल्हा यांचे स्वागत आपल्या नगर परिषदेतील मुख्याधिकारी करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत माननीय सौ सुनीताताई सुस्के, नगराध्यक्ष नगर परिषद अचलपूर यांचं शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यासाठी मी आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका अग्रवाल मॅडम यांना विनंती करते की त्यांनी मॅडमचा सत्कार करावा. धन्यवाद मॅडम. यानंतर नगर परिषद अचलपूर येथील मुख्याधिकारी श्री राजेंद्रजी फातेले यांचे स्वागत करण्यासाठी मी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक माननीय श्री गडसरांना विनंती करते की त्यांनी आपल्या मुख्याधिकारी साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करावं. धन्यवाद सर. नगर परिषद अचलपूर येथील प्रशासन अधिकारी माननीय श्री प्रमोद टेकाडे यांचं शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री ब्रजेश सर यांना. धन्यवाद सर. धन्यवाद सर. माननीय सौ छाया भागवत, महिला बाल कल्याण सभापती नगर परिषद अचलपूर यांचे स्वागत करण्यासाठी मी शिंदे मॅडम यांना आमंत्रित करते.
धन्यवाद मॅडम. माननीय श्री संजय तट्टे, स्थायी समिती सदस्य, नगर परिषद अचलपूर यांचे स्वागत करण्यासाठी मी उर्दू माध्यमातील मुख्याध्यापक श्री सय्यद सर यांना आमंत्रित करेन. माननीय श्री कल्लू महाराज दीक्षित, माजी नगराध्यक्ष यांचे स्वागत करण्यासाठी मी श्री गाडेकर सर यांना आमंत्रित करेन. धन्यवाद सर. माननीय श्री मनोजजी नंदवंशी यांचे स्वागत करण्यासाठी मी श्री गोगे सरांना आमंत्रित करेन. आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे विलासजी भागवत यांचे सत्कार करण्यासाठी मी श्री बुजुर्ग सर यांना आमंत्रित करेन. नंतर माजी प्रशासन अधिकारी श्री खडगे सर यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री पोहतार सर यांना. आपल्या कार्यक्रमाला आमंत्रित श्री अनिलजी तायडे यांचे स्वागत करण्यासाठी मी श्री आष्टीकर सर यांना विनंती करते की त्यांनी अनिल भाऊ तायडे यांचे स्वागत करावं. श्री बाबूभाई केलेदारजी यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री अवस्थी भैया यांना विनंती करते की त्यांनी बाबूभाई किल्लेदार यांचे स्वागत करावं. यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री अवस्थी भैया यांना आमंत्रित करते. माननीय श्री बच्चूभाईजी कडू यांना विनंती करते की या लॅबचे जे उद्घाटक आहेत, लॅबचे जे इंचार्ज आहेत श्री बोरसर यांचा शाल पिसे देऊन त्यांनी सत्कार करावा. एक सरांच्या बरोबरीने त्यांची साथ देणारे सुमित टहलवानी आमचे माजी विद्यार्थी यांनी सुद्धा बराच प्रयत्न केला या सगळ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी. त्यामुळे मी माननीय ओमप्रकाशजी कडू यांना विनंती करते की त्यांनी सुमित टहलवानी यांचा सुद्धा शाल पिसे देऊन सत्कार करावा. आमच्या शाळेतील मजबूत असा कणा असलेले आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री गौर सर यांचे स्वागत करण्यासाठी मी पुनश्च आपले उद्घाटक श्री ओमप्रकाशजी कडे तसेच आपल्या नगराध्यक्ष मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा. तेव्हा आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळ्याचे उद्दिष्ट काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी आमंत्रित करते आपल्या शाळेतील माननीय मुख्याध्यापक श्री गौर सर की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वरूप प्रस्तुत करावे. माँ सरस्वती और डॉक्टर सी वी रमन साइंटिस्ट, इनकी जिस प्रतिमा को मैं नमन करता हूँ और आज का जो एक कार्यक्रम है अटल टिंकरिंग लैब का उद्घाटन, इस उद्घाटन के उपलक्ष्य में आए हुए हमारे महाराष्ट्र राज्य के राज्य मंत्री श्रीमान बच्चू करू और अकोला जिला के पालक मंत्री बच्चू करू और आदरणीय मंच पर विराजमान नगराध्यक्ष मैडम, इसके मैडम, हमारे सीओ सर, फातले सर, हमारे आदरणीय कल्लू काका भागवत, विलासभाई भागवत, उसी प्रकार संजय दत्ते, संजय ककरानिया और मंच। आज तो चालू रखो कि नहीं? हाँ, आज ये जो कार्यक्रम थोड़ा आप जो देख रहे हैं, ये अटल टिंकरिंग लैब एक्चुअली पूरे भारत में ऐसे बहुत से बच्चे हैं
जिनका वैज्ञानिक दृष्टिकोण होता तो है लेकिन उसको प्रोत्साहित करने का कोई साधन ही नहीं है। तो उन्हें प्रोत्साहित करने के लिए उनके अंदर छुपे हुए सुप्त होने या फिर इसके साइंटिफिक रीजन जो होता है, बहुत सी बातें होती है, बहुत से बच्चों को हमने देखा है खोखोपना करते हैं लेकिन उसमें से भी वो आगे चले जाते हैं, वो फील्ड में आगे निकल जाता है। तो ऐसे इसको बढ़ावा देने के लिए ये जो लैब है अटल टिंकरिंग लैब, यानी भारत सरकार ने इस लैब के जरिए उन बच्चों को आगे ऊपर उठाने का जो कार्य शुरू किया हुआ है, ये ऑल ओवर पूरे भारत में किया हुआ है। जिनमें से हमारे विदर्भ की पहली नगर पालिका है जिसको अपने को अटल टिंकरिंग लैब मिली हुई है। ये हमारे लिए बड़ी खुशी की बात है कि पहले अटल टिंकरिंग लैब मिली हुई है। और इस लैब के लिए जो कोशिश की गई है, जिनका स्वागत अभी यहाँ पर हुआ है, सत्कार हुआ है, वो अपने पहलवानी और हमारे दोस्त दोनों ने मिलकर, साथ में मैं भी था, मैंने भी अपना उत्सव में ये किया। तो अपना हमको पहली लैब मिली है। इसमें जितना जो सामान यहाँ आप देख रहे हैं, ये बच्चों को बहुत सारा इसमें है, मतलब इसमें रैकेट कैसे बनाने का, उसके बाद में अपने एरोप्लेन वगैरह या फिर अपने जो रोबोट्स वगैरह होते हैं या फिर जो भी कार्यक्रम अपने साइंटिफिक रीजन साइंटिफिक के हिसाब से जो होता है, विज्ञान के हिसाब से, वो सब कुछ मटेरियल्स यहाँ आपको अवेलेबल हुआ है, जिसका उपयोग हम लोग और बच्चों के थ्रू बच्चों को पढ़ाकर इसको सिखाकर हम लोग उन्हें आगे बढ़ाने की कोशिश करेंगे। उसके लिए हमें ऊपर से, मतलब एक्चुअली केंद्र शासन की प्रक्रिया यह है, उसमें जो प्रशिक्षक मिले हैं या प्रशिक्षण मिलेंगे वही इसको प्रशिक्षित करेंगे और अच्छे से अच्छा बच्चा इसमें से जो है वो धीरे धीरे ऊपर जाकर उनको और भी साइंटिस्ट भी बन सकता है, या जो भी बनता है करना है, यही इसका उद्देश्य है। हमारे नगर पालिका जो स्कूल है ये बहुत पुरानी है, 1914 का इसका इंस्टॉलमेंट मतलब बनी हुई है। 1914 से आप लोग देख रहे हैं अपनी बिल्डिंग को, कई बार बच्चों को भी यहाँ पर आ चुके हैं, बच्चों ने भी स्कूल यहाँ पर ये किया हुआ है। बहुत कुछ है लेकिन पुराना जो है वो अब धीरे धीरे नया हो रहा है, अब हो रहा है धीरे धीरे नया, शासन की तरफ से इसको धीरे धीरे नया हो रहा है। लेकिन बहुत सी बातें अभी भी है जो अधूरी सी पड़ी हुई है। अभी हम जहां से चलकर आए हुए, बहुत पुरानी रूम है, ये कमरे देख जो है, मतलब एमपीएल में एम डिजाइन बनी हुई, एम का निशान है वो, और वो बिल्डिंग आज गिरने पर है हमारी। तो उसको थोड़ा सा जो भी है वो नगर पालिका की तरफ से अगर हो जाए, दुरुस्त हो जाए तो ज्यादा अच्छा रहेगा। ऐसा ठहराव वगैरह भी हम लोगों ने पास किया हुआ है, तो अगर कर देंगे तो ज्यादा अच्छा रहेगा। और भाव की तरफ भी हमने कुछ जो डिमांड रखी हुई है, वो पहले भी रखी थी और अभी भी वो होने के लिए मतलब प्रक्रिया में है, हो जाएगी। और हमें मालूम है कि सब कुछ होते रहता है। तो हमारे स्कूल और स्कूल में के सारे शिक्षक ये सभी हमेशा ही प्रयत्न से रहते हैं कि विद्यार्थियों को कितना अच्छा हम ये कर सकते हैं और आगे बढ़ा सकते हैं। हमारे यहाँ हिंदी, मराठी, उर्दू तीनों माध्यम के बच्चों को हम पढ़ाते हैं यहाँ पर, और सब भाईचारे से रहते हैं। एमसीडीसी भी यहाँ पर है और जूनियर कॉलेज, साइंस का जूनियर कॉलेज अपने यहाँ पर है। तो सबको अच्छे तरीके से करने के लिए हम लोग अपनी कोशिश करते हैं। लेकिन एक हमारा बैड लक है, ये बैड लक ये है कि हमारे यहाँ पर विद्यार्थियों की संख्या धीरे धीरे कम होती जा रही है। और ये विषय सिर्फ हमारे यहाँ का ही नहीं है, ये हर उस नगर पालिका और जिला परिषद के स्कूल का है, जहां पर भी ऐसी स्कूलें जो पुरानी हो चुकी है, वहां मतलब पालक अपने बच्चों को डालने को तैयार नहीं है पुरानी स्कूलों में। क्योंकि अभी नई नई स्कूलें जो है, नई स्कूलें जो कॉन्वेंट वगैरह है, सभी लोग उधर की तरफ भागने को देखते हैं। अगर पहले से भी जाता है तो उधर ही जाने को देखता है। हमारे यहाँ फीडिंग हुआ करता है, हमारे यहाँ 5वीं से लेकर 12वीं तक की स्कूल है। 5वीं में फीडिंग होता है नगर पालिका की प्राइमरी स्कूल से, लेकिन नगर पालिका की प्राइमरी स्कूल में भी आज बहुत बुरी कंडीशन है, वहां भी बच्चा नहीं है। वहां बच्चा नहीं तो हमारे को बच्चा मिल नहीं रहा है। हम कोशिश करते हैं कि मेलघाट इलाका लगा हुआ है, तो मेलघाट इलाका के बच्चे हमारे यहाँ पर आते हैं पढ़ने के लिए। प्रॉब्लम सिर्फ इतना जाता है, मैं पिछले वक्त बच्चों को भी बोला हुआ है कि उन्हें यहाँ रहने के लिए ठीक से हॉस्टल जो है मिलती नहीं है, हॉस्टल में जगह मिलती नहीं है। तो उसकी वजह से हम लोग जो है वो बच्चों से थोड़े से ये रह जाते हैं। तो आज के इस दिन मैं सिर्फ बच्चों को बोलो या फिर जो भी शासन का जो भी अधिकारी इसमें मदद कर सकता है वो हमारी मदद करे, और स्कूल के लिए जो भी करना है वो अपने करे तो ज्यादा अच्छा होगा। एक बार मैं फिर से स्टेज पर बैठे हुए सभी आदरणीय और यहाँ पर बैठे हुए आप सभी लोगों का धन्यवाद मानता हूँ कि आप लोग इस कार्यक्रम में आए हुए हैं और बहुत अच्छी तरीके से आप लोग सब ये कर रहे हैं। धन्यवाद। माध्यमिक विभागामधून प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आपल्याला आयोजित करायचा आहे। 10वी मराठी माध्यम प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी कुमारी ऋत्विका कात्रे
हिचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय नगराध्यक्ष मॅडम यांनी की कुमारी विद्यार्थिनी कात्रे हिला बक्षीस वितरण करण्यात यावे. सोबतच मॅडम आपण तिथेच थांबावे. सोबतच द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी वंशिका मोरे हिचा सुद्धा आपण सत्कार करावा अशी मी विनंती करते. धन्यवाद मॅडम. यानंतर नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना मी आमंत्रित करते की त्यांनी 10वी हिंदीमध्ये प्रथम आणि द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचा अनुक्रमे पारितोषिक देऊन सत्कार करावा. सय्यद अयान सय्यद अलीम प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी. द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी आलिया कौसर शेख अन्सार. सर आपण त्यांचा सुद्धा सत्कार करावा. आलिया कौसर. धन्यवाद सर. यानंतर मी आपल्या नगर परिषदेतील प्रशासन अधिकारी यांना विनंती करते की त्यांनी 10वी उर्दू माध्यममधील प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी सानिया मिर्झा शेख जमाल. सानिया. द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी नुसरत बानो. नुसरत बानो. उच्च माध्यमिक विभागाकडे वळूया. 12वी MCVC मध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचं पारितोषिक देऊन स्वागत करण्यासाठी मी मंचकावर उपस्थित मनोजी नंदवंशी यांना आमंत्रित करते की त्यांनी प्रथम आणि द्वितीय उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे स्वागत करावे. प्रथम क्रमांक प्राप्त कायनात शेख नई. 12वी MCVC. द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी आदर्श बहुराशी यांचे सुद्धा स्वागत आपणच करावं अशी मी आपणास विनंती करते. मनोजी नंदवंशी. उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखा यामधील प्रथम आणि द्वितीय गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय नामदार ओमप्रकाशजी कडू यांना की त्यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत करावं. प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी कुमारी स्नेहल ठाकरे. द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी देवांग माहुरे. द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी देवांग माहुरे. उच्च माध्यमिक विद्यालय सायन्स विभाग माननीय नामदार श्री ओमप्रकाशजी कडू यांनी आपले मार्गदर्शन
आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. भारत मातेला विनम्र अभिवादन. अटल लॅबचं उद्घाटन झालं असं मी पहिले जाहीर करतो. कार्यक्रमाला उपस्थित या नगरपालिकेच्या नगराध्यक्षा, आमच्या फिसकेताई, सीओ, सगळे नगरसेवक आणि या शाळेचे मुख्याध्यापक गौरजी, खरं तर दुसऱ्यांदा मी कार्यक्रमाला येत आहो. मागच्या वेळेस आमचे अनिलजी कडू होते तेव्हा आम्ही फक्त आमदार होतो, आता शिक्षण मंत्री, राज्याचा मंत्री म्हणून इथं आलो आहे. त्याच्यानं निश्चितच आम्हाला गौर सरांनी काही गोष्टी इथं सांगितल्या. मी आता बसल्या बसल्या आमच्या सेक्रेटरीला फोन केला का आपल्याला एज्युकेशन मधून काही शाळेसाठी काही देता येईल का, आपण प्रस्ताव तयार करा, किमान 25 ते 30 लाख रुपये आपल्याला शाळेसाठी देता येईल. शिक्षण मंत्री म्हणून निश्चितच एक चांगला प्रस्ताव आपण नाविन्यपूर्ण असा तयार करा. एक 25-30 लाख रुपये निश्चितच. आज तुम्ही एवढा सगळा कार्यक्रम घेतला आणि एक चांगली लॅब इथं सुरू केली. खर तर शिक्षण अमर्याद आहे, त्याला काही मर्यादा नाहीये. इथं बसता बसता पण आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो आणि आयुष्य माणूस शिकण्यातच जातो. मरताच्या शेवटच्या क्षणात सुद्धा माणूस शिकतच असतो का कोण आपल्यासोबत होतं, कोण आपल्यासोबत नव्हतं, आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी आपल्या सगळ्यांच्या अनुभवातून ह्या गोष्टी आपल्याला येत असतं. एक चांगलं केंद्र सरकारनं टाकलेलं पाऊल आहे. अटल लॅबच्या माध्यमातून आपण शिक्षणाचं क्षेत्र अधिक वाढलं, व्यापक केलेलं आहे. ज्या गोष्टी भविष्यात आपल्याला अडचणीच्या वाटायच्या, आज या विद्यार्थ्यांच्या हातून ज्या ज्या गोष्टी जाईल भविष्यात, निश्चितच त्याला ते मात करण्याचं काम या अटल लॅबच्या माध्यमातून निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. आखरी संशोधन हे मला वाटते फार महत्वाची गोष्ट आहे आणि जिथं संशोधन थांबतं तिथं देश सुद्धा थांबण्याची थांबतंय. आणि मग एक संशोधन या माध्यमातून अधिक मैदानावर, अधिक खालच्या स्तरावर संशोधन, आपण पहिले पाहत होता संशोधन कोण करायचं तर ते दिल्ली आणि मुंबई एवढ्या पुरतं मर्यादित होतं. पण या योजनेमुळे एक चांगला फायदा झाला का संशोधन हा दिल्ली मुंबईचा विषय नाही, तो आमच्या गावचा विद्यार्थ्याचा सुद्धा विषय होऊ शकतं. हे या माध्यमातून आपण आता स्पष्ट केलेलं आहे. आणि याच्यात अधिक काय जास्त देतं, मी त्या एक विज्ञान प्रदर्शनी भरली होती आणि मी काही गोष्टी पाहिल्या. एक कुक्कुटपालनचा व्यवसाय करण्यामध्ये एका विद्यार्थ्यानं अतिशय चांगलं मॉडेल तयार केलं. त्याने वरते कुक्कुट, त्या कोंबड्या ठेवल्या, त्याच्या खाली त्या काय म्हणते मच्छी पालन ठेवलं आणि त्यांचं सगळं नियोजन, म्हणजे कुठलाही मनुष्य बळ न लागता आपण कुक्कुटपालन करू शकतं असा एक चांगला प्रयोग त्याने ठेवला होता. आणि आम्ही त्याला तो प्रयोग उचलला आणि त्याला पुन्हा 5 लाख रुपयाची मदत मला वाटतं मी त्याला दिली. आणि आता तो प्रयोग मोठ्या प्रमाणात सरकार, म्हणजे गावातल्या पोरानं दिल्लीच्या माणसाला एक नवीन प्रयोग देण्याचं काम निश्चितच त्या पोरानं केलं. ते खऱ्या अर्थानं इथं सुद्धा अपेक्षित आहे. असं जेव्हा आपल्याला वाटल का एखाद्या वेळेस आपण एखादा विद्यार्थी चांगल्या प्रकारचं संशोधन करायला तयार असतं, पण साहित्याची कमी असतं, पैशाची कमी असतं आणि ते उपलब्ध नसल्यामुळं आपण ते सगळं थांबून जातो. हल्ली असा विचार आहे का श्रीमंत किंवा दिल्ली मुंबईच्या पोरामध्येच ते गुण आहे किंवा ती गुणवत्ता आहे, असं बऱ्याच अंशी लोकांना वाटत असते. असं नाहीये. मला वाटतं आपल्याही पोरामध्ये ती ताकद असतं, तशा प्रकारच्या त्यांचा अभ्यास असते, परंतु त्याला जी प्रोत्साहन पाहिजे असतं ते भेटत नाही. म्हणून गौरव सर, आपण सगळ्या नगरपालिकेचे जे काही या टीम मध्ये सहभागी आहे त्या सगळ्यांनी जर असे काही 5-6 पोरं जर काढले, आणि मला वाटतं ते फक्त या 4 दिवाळी पुरतं मर्यादित न ठेवता त्याला जर देश पातळीवर नेण्याचं काम पडलं तर आम्ही निधी कमी पडू देणार नाही, एवढे या निमित्तानं आपल्याला सांगतोय. एक चांगला प्रयोग आपल्या माध्यमातून कसा जातील, कारण आखरी आता याची निर्माण झालेला आहे. आणि जेव्हा निर्माण होतं त्याच्यातून जिथपर्यंत अधिक निर्माण काही होत नाही तेव्हा या निर्माणला काही अर्थ उरत नाही. शाळा खोली बांधली पण खोली बांधणारा दुसरा तयारच झाला नाही, किंवा त्या शाळेच्या खोलीतून अधिक पुन्हा एखादा विद्यार्थी घडलाच नाही, तर मग ते गुरुजी आणि खोली एवढ्या पुरतं मर्यादित राहील. आणि ते गुरुजी आणि खोली पुरतं मर्यादित न ठेवता हे जगाच्या समोर कसं जाता येईल याच्यासाठी प्रचंड मेहनत, समर्थन, त्याग ह्या सगळ्या गोष्टीची आवश्यकता असतं. ते निश्चितच आपण सर्व शिक्षक मंडळांनी घेणार अशा सुद्धा मला अपेक्षा आहे आणि आपण त्या अपेक्षा पूर्ण कराल ते सुद्धा आपल्याकडून मला
अपेक्षित आहे. आपण आज मला बोलावलं, आदर सत्कार केला. कोरोनाचा काळ आहे आणि संशोधनाचीच ही वेळ आहे. खरं तर आपण जर पाहिलं का जिथं मंदिर, मस्जिद, पुतळे, बुद्ध यावर अपार श्रद्धा तुमची आमची सगळ्यांची आहे, असली पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण असा काळ होता, असे दिवस होते का हे सगळे बंद होते आणि एकच हॉस्पिटल चालू होतं, जिथं विज्ञानच चालू होतं आणि मंत्र मात्र बंद होते. मंत्राची व्यवस्था जिथं आहे, आशीर्वादाची व्यवस्था जिथं आहे, ते सगळं थांबलं होतं. असं कोणी म्हणत नव्हतं आता मी मंदिरात जातो आणि कोरोनाले बिलकुल हाकलून लावतो, असं कोणाचं म्हणण्याची ताकद नव्हती. असंही कोणी म्हणत नव्हतं का आता मी मस्जिद मध्ये जातो, अल्लाहला प्रार्थना करतो आणि उद्या या गावचा कोरोना मी समाप्त करतो. कारण ते विज्ञानाचा विषय होता आणि त्या विज्ञानामुळे आपल्याला वाचता आलं, काहीतरी आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं समोर जाता आलं. आणि म्हणून आता जरी मंदिर उघडण्याची घाई असली तरी मला वाटतं हॉस्पिटल मोठे करण्याची खऱ्या अर्थानं गरज आपल्याला असली पाहिजे. आणि जेथपर्यंत ती गरज आम्ही पूर्ण करणार नाही, कारण वेळ असाही होता का बेड भेटला नाही म्हणून माणूस घरचा गेला, ऑक्सिजन भेटला नाही म्हणून तडफू मेला. ही वस्तुस्थिती आपण रोज पाहत होतोय. यंत्रणा पूर्ण थांबली होती, जग पूर्ण बंद झालं होतं. आणि अशा वेळेस एखाद्या राजानं जे जमलं नाही, माणूस म्हणून आम्हाला जग बंद करता आलं नाही. आज एका लहानशा आम्ही पाहतोय या जीवाणूंना या आपलं सगळं जग बंद करण्याचं काम त्यांनी दाखवलं. किती सामर्थ्य आहे. आखरी हा आखरी अभ्यासाचा विषय आहे आणि तो विषय अभ्यासानंच घेतला पाहिजे. तो धर्माचे झेंडे घालून घेता येत नाही. बरेच लोक अभ्यासाचा विषय धर्माचे झेंडे घेऊन घेतात आणि तिथं मग हा देश मागे येतो. आणि म्हणून आपण पाहतो, लक्षात घेतलं पाहिजे का धर्माच्या ठिकाणी असला पाहिजे आणि राष्ट्राच्या ठिकाणी असला पाहिजे आणि त्या सोयीनं आमचा अभ्यास असला पाहिजे. हे जेव्हा नातं तुटतं तेव्हा आम्ही पाहतो ते अधोगतीकडे जातो आणि ते अधोगतीकडे न जाता गेलं पाहिजे. याच्यासाठी आपण सगळ्यांनी, तुम्ही आम्ही लहान म्हटलं आपण असं म्हणतोय की हम क्या संशोधन करेंगे, वो तो दिल्ली वालों का काम है. आम्ही हे म्हणायला पाहिजे वो दिल्ली वालों का काम नहीं है, वो नगर परिषद स्कूल का भी काम हो सकता है. अशा प्रकारची खुणगाड घालणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि मला पहिले असं वाटायचं माझं नाव बच्चू असल्यामुळं का नावच बच्चू ठेवलं, आता मोठं काही करताच येणार नाही आपल्याला. पण मायनं सांगितलं का ते बच्चू फक्त लोकांसाठी आहे, काम करासाठी मात्र ओमप्रकाश आहे. आणि म्हणून दोन नाव मला भेटले, एक ओमप्रकाश आहे आणि दुसरं बच्चू आहे. ते तुमच्यासाठी बच्चू, काम करासाठी मात्र ओमप्रकाश. निश्चितच तो दबदबा आपण ठेवल्याशिवाय राहणार नाही. अशाही प्रकारचे आपल्याला सगळ्यांना वचन देतो. आणि इथं आपल्या सर्वांचं जे विद्यार्थी चांगलं काम केलं, ज्यांनी गुणवत्ता मिळवली, त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो, त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो का आपण हाय तिथं थांबू नका. आणि थांबला तर मग ते जे घेतलंय ते तुमचं कामातून गेल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला लोक बरेचदा म्हणायचे का दुसऱ्यांदा इथं काही निवडून येत नाही, मी तिसऱ्यांदा आलो, चौथ्यांदा आलो, थांबतच नाही, आम्ही चालूच ठेवतो हे सगळं. आणि त्याच्यामुळे हा निवडणुकीचा विषय जरी असला तर निवडणुकीचा संदर्भ हा कामाशी असतो आणि काम ज्याचं चांगलं असतंय ते थांबत नसते. आणि म्हणून आपण सुद्धा थांबू नये अशा सुद्धा आपल्याला आपल्याकडून अपेक्षा करतो. सगळ्या गुरुजनांचं सुद्धा ज्यांनी याच्यात पुढाकार घेतला त्यांचं सुद्धा मी त्यांचाही आभार मानतो, ज्यांनी हा प्रयत्न केला. आखरी मायचा हात सुटला का गुरुजीच्या हाती खडू आला का आम्ही तुमचं झालो. तुम्ही माय जास्तीत जास्त 3-4 वर्ष राहतं, पण आयुष्यभर कोणी राहत असेल तर त्याचं नाव शिक्षक आहे आणि ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण पाहतो का हा शिक्षक जेव्हा बलाढ्य आणि मजबूत असेल तेव्हाच देश मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही. कालच शिक्षक दिन झाला आणि या शिक्षक दिनाच्या सुद्धा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि ते हे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या नगर परिषद अचलपूर येथील मुख्याधिकारी, माननीय मुख्याधिकारी यांना मी विनंती करते की त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करावे. आज अटल टिंकरिंग लॅबच्या उद्घाटनाकामी उपस्थित माननीय नामदार बच्चूभाऊ कडू साहेब, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच पालकमंत्री अकोला जिल्हा, या कार्यक्रमासाठी अचलपूर नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा मॅडम, अचलपूर नगरपालिकेचे सन्माननीय सभापती महोदय, सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, उपस्थित सर्व गुरुजन आणि उपस्थित माझे सहकारी मित्रबंधू,
आज अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन झालं. त्यामध्ये शालेय विद्यार्थी जीवनात विज्ञानाची आस निर्माण व्हावी, संशोधन निर्माण व्हावं, त्यांच्यात जिज्ञासा कुतूहल निर्माण व्हावं आणि त्याचा उपयोग शाळेसाठी, स्वतःच्या ज्ञानासाठी तसेच समाजासाठी उपयोगी व्हावा अशा उदात्त हेतूनं ही लॅब उभारण्यात आलेली आहे. पूर्वीच्या काळी साहित्य नव्हतं, साधनं उपलब्ध नव्हती, टेक्नॉलॉजी नव्हती. आज मात्र तंत्रज्ञान अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेलं आहे. या आपल्याला उपलब्ध तंत्रज्ञानातून, उपलब्ध साधन सामग्रीमधून आपण कोणत्या प्रकारचं R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून नवनवीन प्रयोग करू शकतो आणि त्याचा वापर आपल्या स्वतःसाठी, आपल्या समाजासाठी करू शकतो, हे महत्वाचं आहे. आज आपण पाहिलं, सरांनी जसं सांगितलं की तो रोबोटचं प्रशिक्षण मिळणार आहे, एरोप्लेनचं आहे, ड्रोनचं आहे. तर आता तुम्ही जर टेक्नॉलॉजी पाहिली तर ही ड्रोन तंत्रज्ञान असेल किंवा GPS टेक्नॉलॉजी असेल, अशा पद्धतीच्या अद्ययावत टेक्नॉलॉजीची आपल्या सर्वांना, समाजाला गरज आहे. आणि मला खात्री आहे की अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून हे सर्व विद्यार्थी आत्मसात करतील आणि त्याचा वापर समाजासाठी करतील. मी ज्या विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले किंवा ज्यांना प्रथम द्वितीय क्रमांक मिळाला त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं सुयश चिंतितो आणि पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो. मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरस्वती माँ को वंदन. मंच पर विराजमान हमारे चहीते बच्चू भाव और सभी का मैं हृदय से नमन करता हूँ. सभी गुरुजनों को मैं हृदय से नमन करता हूँ. शिक्षा के बारे में कुछ विचार आज व्यक्त करना चाहूंगा. जैसे आज साक्षरता दिवस है, सब लोग जानते हैं कि हमारे जीवन में शिक्षा का महत्व कितना है. स्वामी विवेकानंद जी ने कहा है, हमें ऐसी शिक्षा चाहिए जिससे चरित्र का निर्माण हो, मन की शक्ति बढ़े और बुद्धि का विकास हो, मनुष्य अपने पैरों पे खड़ा हो सके. शिक्षा के बारे में मनुष्य एक समान है. हमारे देश में शिक्षा प्राप्त करने के लिए बहुत सारे स्कूल और कॉलेजेस हैं और सरकार की तरफ से यूनिवर्सिटीज का भी निर्माण किया गया है. लेकिन चंद लोगों ने शिक्षा को व्यापार बना रखा है और आम आदमी शिक्षा से वंचित ही रहा है. हमारे देश में और देश का नाम रोशन किया है. इससे कोई महत्वपूर्ण कारण हो तो वह अपने आप को उचित शिक्षा देना है. जैसे कि फॉर एग्जाम्पल हमारे पूर्व राष्ट्रपति अब्दुल कलाम जी, इन्हें उचित शिक्षा मिली तभी उन्होंने बहुत बड़े बड़े आविष्कार किए हुए हैं. शिक्षा जिंदगी के हर एक क्षेत्र में महत्वपूर्ण है. कुछ लोग ऐसा सोचते हैं कि मुझे शिक्षा प्राप्त नहीं करनी है क्योंकि मुझे कोई नौकरी थोड़ी ना करनी है. ये बिल्कुल गलत है, क्योंकि शिक्षा का मतलब नौकरी करना नहीं, बल्कि शिक्षा का उद्देश्य अपने आप को ज्ञान प्रदान करना है जिससे आप किसी भी क्षेत्र में उन्नति कर सके. इसलिए जब तक शिक्षा प्राप्त करना मतलब नौकरी करना है, तब तक समाज में नौकर ही पैदा होंगे, मालिक नहीं. अटल टिंकरिंग लैब इसका मेन उद्देश्य जो है ये है, जैसे कि 1989 में राजीव गांधी जी ने कंप्यूटर्स को हमारे देश में लाने का एक प्रयत्न किया था. उस समय भी बहुत सारा विरोध हुआ था कि इससे अनएम्प्लॉयमेंट जनरेट होगा. लेकिन आप माने या ना माने, आज हर एक चीज कंप्यूटर से ही चलती है. उसी प्रकार आज से अगर हम 5 साल आगे देखें, जैसे हम 5 साल आगे देखें तो हम देखेंगे कि आज कोविड टाइम में भी हॉस्पिटल्स में रोबोट काम कर रहे हैं. स्विगी और जोमेटो से जो डिलीवरी हो रही है वो ड्रोन्स कर रहे हैं. ऐसी अनेकों चीजों, ड्राइवरलेस कार आने वाली, ऐसी अनेकों चीजों को अगर अनदेखा करेंगे तो आगे हमारे बच्चों के लिए अनएम्प्लॉयमेंट पैदा ही होगा. इसीलिए ये लैब का मेन उद्देश्य यही है कि हमें अपने बच्चों को इन सारी टेक्नोलॉजी से भरपूर मात्रा में इनका ज्ञान देना होगा. मैं इस अटल टिंकरिंग लैब में जो हमारे प्राचार्य महोदय हैं, गौर सर और बैग सर का बहुत आभार व्यक्त करूंगा, बहुत धन्यवाद कहूंगा कि उनकी कड़ी मेहनत से ये आज हम जिस लैब का इनॉग्रेशन कर रहे हैं, उनके अथक प्रयास से ही ये लैब यहाँ पे बनी हुई है. मैं एक छोटा सा कोट करके बताता हूं
कि बच्चों व्हेन वी रीड वी फॉरगेट, जब हम कुछ पढ़ते हैं तो हम भूल जाते हैं। व्हेन वी सी वी रिमेंबर, हम कुछ ऐसा देखते हैं तो हमारे मस्तिष्क में उसकी यादें रहती। जैसे आपने 3 इडियट मूवी देखी तो आपके मस्तिष्क में यादें रही। ये लैब आपको इसलिए दी हुई है, व्हेन वी डू वी अंडरस्टैंड। ना यहाँ पे आपको पढ़ना है ना देखना है, बच्चों आपको यहाँ पे काम करना है। जब तक कि आप काम नहीं करोगे तब तक उसके बारे में आप समझ नहीं पाओगे। आपके जो लैब में, आपके पुस्तकों में जितने भी प्रैक्टिकल्स हैं वो सारे हम यहाँ पे आपको सिखाने वाले हैं प्रैक्टिकली। तो इसी के साथ मैं अपने 2 शब्दों को समाप्त करता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय नगराध्यक्ष मॅडम सफिस्के मॅडम, नगर परिषद अचलपूर यांनी आपले अध्यक्षीय भाषण प्रस्तुत करावे। आद्य संशोधक वंदनीय डॉक्टर सी.व्ही. रमण, पूर्व राष्ट्रपती वंदनीय मिसाईल मॅन ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना वंदन करते आणि मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, या ज्ञान मंदिरात उपस्थित सर्व आदरणीय गुरुवर्य आणि सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी, सर्वांना नमस्कार। खरं तर हे विद्या मंदिर आहे। इथं सगळे उपस्थित ज्ञानदाते आणि ज्ञान घेणारे शिष्य असं नातं एक सगळ्यात जास्त या विद्या मंदिरात महत्वाचं आहे। बाकीचे सगळे विषय या ठिकाणी गौण असतात, कारण इथून विद्यार्थी हे घडत असतात जे आपल्या भविष्यात देशाच्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात जे आपली इमेज एक्सप्रेस करत असतात। आणि जवळजवळ 2 वर्षापूर्वीपासून शासनानं हे अटल टिंकरिंग लॅब हा एक प्रकल्प लॉन्च केलाय संपूर्ण देशभरात। आणि संपूर्ण देशातले जवळजवळ 8-8.5 हजार स्कूल या प्रकल्पाच्या अंतर्गत इन्व्हॉल्व झाले आहेत। आणि आपल्या नगरपालिकेसाठी सगळ्यात महत्त्वाची गौरवपूर्ण गोष्ट म्हणजे आपल्या संपूर्ण जिल्ह्यातून, विदर्भातून आपली एकमेव नगरपालिकेची शाळा या प्रोजेक्टसाठी सिलेक्ट झाली आहे। आणि म्हणून सर्वात प्रथम शाळेचे मुख्याध्यापक, नगर परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक गौड सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन करते। कारण आजही मला अनेक ठिकाणाहून फोन येतात, मॅडम आम्हाला ऍडमिशन पाहिजे, म्युन्सिपल हायस्कूलला सायन्स फॅकल्टीसाठी ऍडमिशन पाहिजे, आणि इथे जागा फुल झालेल्या असतात। एवढी आपल्या शाळेची गुणवत्ता अजूनही या ठिकाणी शहरात टिकून आहे। आणि यामागे या ठिकाणी जे गुरु आहेत, जे मेहनत घेतात विद्यार्थ्यांवर, त्यांचं खरोखर कौतुक करणं आवश्यक आहे। आणि या लॅबच्या माध्यमातून गौड सर मला मागे बोलले की आपल्यासाठी एक खूप चांगला उपक्रम आपल्याला अवेलेबल झालाय, पण आपल्याकडे हॉल नाही। पण आहे त्या परिस्थितीत आहे तो हॉल आहे, तो आहे ते जे काही आहे त्याच सगळं काही यांनी डेव्हलप केलं आणि यांच्या टीमनं खूप चांगलं काम केलं आणि एवढी चांगली लॅब या ठिकाणी तयार झाली। आणि शासनाचा जो हा प्रोजेक्ट आहे, हे आपल्याकडून हा परत जायला नको, आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा उपयोग व्हायला पाहिजे। कारण शासनाचा उद्देशच मूळ तो आहे की तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत जे काही उपकरणं आहे, ज्या सायन्ससाठी जे आवश्यक जे काही घटक आहे ते पुरवले गेले पाहिजे। आणि म्हणून हा प्रकल्प या ठिकाणी सुरू झालाय। यामागे मेहनत घेणाऱ्यांचं खूप अभिनंदन करते, खूप कौतुक करते। आणि सर्वांनी या उपकरणाच्या माध्यमातून, या साहित्याच्या माध्यमातून खूप चांगले चांगले इनोव्हेटर, रिसर्चर या ठिकाणी तयार करावेत, नवे नवे आविष्कार या ठिकाणी निर्माण व्हावेत, यासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। आणि जे विद्यार्थिनी या ठिकाणी बसलेले आहेत, ज्यांना 10th 12th मध्ये गुणवत्ता ज्यांनी प्राप्त केली आहे, त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करते। धन्यवाद। कार्यक्रमाचा किंवा सोहळ्याचा अंतिम टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन असते आणि जोपर्यंत आभार प्रदर्शन होत नाही तरी तोपर्यंत कुठल्याही कार्यक्रमाला पूर्णविराम लागत नाही। शुक्रिया तेरा तेरे आने से रौनक तो बढ़ी, शुक्रिया तेरा तेरे आने से रौनक तो बढ़ी,
वरना ये महफिल जज्बात अधूरी रहती. ह्या कार्यक्रमाला विशेष लाभलेले आपला अमूल्य वेळ या ठिकाणी काढून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. ते उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री शालेय शिक्षण जलसंपदा आणि अकोटचे पालकमंत्री माननीय ओमप्रकाशजी बच्चूभाऊ कडू ह्या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लाभलेल्या नगर परिषद अचलपूरच्या अध्यक्षा माननीय सुनीताताई फिस्के मॅडम, आरोग्य सभापती नगर परिषद संदीप ककरामिये, महिला बाल कल्याण सभापती नगर परिषद अचलपूर श्रीमती छायाविलास भागवत, दोनच राहिले, आणि मंचावरील सर्व सन्माननीय माननीय सर्व या ठिकाणी व्यक्ती या ठिकाणी सगळा आपला वेळ काढून या ठिकाणी आलेले आहात आणि या कार्यक्रमाला शोभा वाढवली. सगळ्यांना मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. मला अभिमान आहे सर ह्या गोष्टीचा की ह्या सोहळ्याचं जे पूर्ण सेटअप केलेलं आहे, जे दिलेलं आहे. तुमचे सुमित टयलवानी हा आमचा 12वीचा विद्यार्थी, त्याला शिकवलेला आहे. आणि त्यानंतर श्री बेग सर यांच्या पूर्ण मार्गदर्शनामुळे हा जो ही जी लॅब सेटअप झालेली आहे त्यांचे मी सतत आभार. मुख्याध्यापक प्राचार्य गौरसर तर्फे त्यांचे विशेष आभार. त्यानंतर ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सर्व गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थी त्यांनी आपला अमूल्य वेळ जिथे प्रवेश घेण्याचा टाइम आहे त्या ठिकाणी इथे येऊन उपस्थिती दाखवली, आपला सत्कार स्वीकार केला, त्यांचे विशेष आभार. आणि हे या ठिकाणी अचलपूर ठाण्याचे नवीन ठाणेदार श्री मानकर सर या ठिकाणी आपली उपस्थिती यांनी दर्शवली, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व दुसऱ्या कॉलेजचे शाळेचे प्राचार्य, IAS मॅडमच्या मॅडम, IAS गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्य आणि मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे विशेष आभार. सर्वांना साक्षर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आज जे उपस्थित मान्यवर आलेले आहेत त्यांना मी आग्रहाची विनंती करतो. या ठिकाणी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था केलेली आहे, तरी भोजन स्वीकार करून या ठिकाणी हा कार्यक्रम मी समाप्त झाला असे जाहीर करतो.